मंडळी, आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर ना तुम्ही व्हिडिओ पाहून झाला की लगेच बनवायला घेणार. इतकी जबरदस्त रेसिपी असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. तर इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. त्यामध्ये आपल्याला पाव कप वितळवलेलं थंडगार तूप घालायचं आहे. तुम्ही म्हणाल वितळवलेलं थंडगार कसं, तर ते थंडच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं. त्यानंतर 5 आईस क्यूब टाकून घेतलेले आहे, म्हणजे बर्फ. त्यानंतर मिक्सरला प्लस मोडवरती फिरवून घेतलं. तुपाचा कलर अशा पद्धतीचा पांढरा शुभ्र व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला ते फिरवून घ्यायचं. भांडं कुठेही गरम होऊ द्यायचं नाही. मिक्सर खालच्या साईडने भांडं गरम झालं आहे का ते चेक करायचं. एकदम सगळ्या बाजूने थंडगार असेल तरच आपली ही रेसिपी परफेक्ट तयार होते. आणि बर्फ टाकल्यामुळे ते थंड राहतं, पण बऱ्याच वेळेला एखाद्याचं भांडं गरम होतं, म्हणून तुम्हाला चेक करायचं. त्यानंतर 1 कप चाळलेलं गव्हाचं बारीक पीठ घ्यायचं आहे. जाड पीठ इथे वापरायचं नाही. बऱ्यापैकी आपल्या घरांमध्ये बारीकच असतं आणि इथे आपल्याला बारीकच पीठ लागणार आहे. त्यानंतर त्याच कपने अर्धा कप पूर्णपणे फ्रीजमधलं थंड दूध इथे घालून घेतलेलं आहे. तसंच अर्धा कप किंवा पाऊण कप इतकं फ्रीजमधलं थंड पाणी यामध्ये घालायचं आहे. आणि आता पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेतलं. इथे तुम्हाला खालच्या साईडने किंवा कुठेच भांडं अजिबात गरम झालेलं दिसणार नाही. एकदम थंडगार भांडं आहे, कारण आपण यामध्ये बर्फाचा वापर केलेला आहे. आता पहा, बर्फ व बर्फाच्या पाण्यामुळे भांडं शक्यतो गरम पडत नाही, पण ते लक्ष ठेवूनच प्लस मोडवरती तुम्हाला हे सगळं प्रोसेस करायचे आहे. त्यानंतर मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे. आता इथे मोठा आईस क्यूब मी तयार करून घेतला होता, तो टाकलेला आहे. तुमच्याकडे जर छोटे छोटे आईस क्यूब असतील ते टाकू शकता. त्याचबरोबर तुम्ही फ्रीजमधलं एकदम थंड चिल्ड पाणी यामध्ये ॲड करू शकता. तर इथे आपण मोठा बर्फसुद्धा टाकून घेतलेला आहे, जेणेकरून आपलं मिश्रण आपल्याला एकदम थंडगार, जसा एखादा पदार्थ फ्रीजमधून काढल्यानंतर एकदम थंड असतो, हातसुद्धा लावू शकत नाही, एवढ्या प्रमाणात हे थंड मिश्रण ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी अर्ध्या लिंबापेक्षा थोडं कमी लिंबू घेतलेलं आहे. ते यामध्ये पिळून घ्यायचं. थोडक्यात 7-8 थेंब लिंबाचे आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचे आहे. त्यामुळे पदार्थाला जाळी छान पडते. त्याचबरोबर पदार्थ 1 ते 2 दिवस जरी राहिला तरी पदार्थ अजिबात सॉफ्ट पडत नाही. मग तिथून पुढे कितीही दिवस राहू द्या, लूज पडणार नाही. त्यासाठी लिंबू यामध्ये महत्त्वाचं काम करतं, की पदार्थ लूज पडू देत नाही. त्यानंतर आता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. पिठाच्या 2 पटीने पाणी आपल्याला एक्स्ट्रा घालायचं असतं, ते घालून घेतलं, तेही फ्रीजमधलं. त्यानंतर इकडे आप्पेपात्र गरम व्हायला ठेवलं होतं. त्याचमध्ये आप्पेपात्र वरती रिकामं ठेवायचं आणि पूर्ण आप्पेपात्रांमध्ये तेल घालून घेतले. तेलावरचा सुद्धा हा पदार्थ खूप छान होतो. बरेच जण तूप वापरतात. तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तुपाचा देखील इथे वापर करू शकता. इथे आता तेल चांगलं गरम झालं की त्यावरती हे मिश्रण अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम असा धूर तयार होत आहे. अशा प्रकारे धूर तयार झाला ना की आपला पदार्थ परफेक्ट जाळी पकडतो. त्यामुळे तो धूर होऊ द्यायचा आहे. बाजूच्या भांड्यां साच्यांमध्ये जरी यामधलं मिश्रण गेलं तरी काहीच हरकत नाही, कारण ते तिथे जाऊन सेट होतं. पण आपल्याला यामधून असा धूर निघणं अगदीच अपेक्षित आहे. तरच समजायचं आपलं तेलाचं टेम्परेचर आणि पीठ हे परफेक्ट झालेलं आहे. इथे जेवढा धूर निघतोय ना, यावरून एक गोष्ट कळली आहे की आपलं पीठ आणि तेलाचं टेम्परेचर अगदी सेम आहे. म्हणजे जसं हवं तसं आहे. कारण आपण यामध्ये मिश्रण टाकल्यानंतर ते असं वरती उडत आहे आणि त्यामध्ये एक धूर तयार होत आहे. आणि जर तोच तयार झाला नाही तर समजायचं की आपलं मिश्रण कुठेतरी घट्ट झालेलं आहे किंवा तेलाचं टेम्परेचर कमी आहे. तर सगळ्या साच्यांमध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त टाकलं ना तर व्यवस्थित पदार्थ बनत नाही. त्यामुळे ना पाहू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं टाकायचं. आता दुसऱ्या बॅचला सुद्धा सेमच. यामध्ये ना आपण भरपूर पाणी घातलेलं असतं, पातळ असतं, त्यामुळे जाळी पकडतं, पण ते पातळ होतं. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला यावरती मिश्रण टाकावं लागतं. त्याचबरोबर मध्ये होल करायला विसरू नका, कारण या पदार्थाला मध्ये होल केल्याशिवाय तो परफेक्ट बनत नाही.
तर पहा मस्त असे आपले घेवर बनवून तयार झालेत. तर आज आपण बनवलेत मस्त मिनी घेवर. आता हे घेवर खायला इतके छान लागतात ना, खरंच खूप छान लागतात. पण आपल्याला बऱ्याच वेळेला मोठे घेवर बनवायचे म्हटलं की जास्त प्रमाणात तुपाची क्वांटिटी किंवा तेलाची क्वांटिटी लागते. आता कुठलंही जास्त तामझाम नको किंवा जास्तीचं तूप तेलाचाही नाश होणार नाही. अगदी तुम्ही आप्पे पात्रामध्ये हवं तेव्हा हे घेवर बनवू शकता. अगदी सहज तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी ते परफेक्टच बनणार आणि चविष्टही होणार. तर इथे मस्त असे घेवर बनवून तयार झालेले आहेत. जेवढे तळल्या गेलेत तेवढे आपल्याला काढून घ्यायचे आणि बाकीचे तळून घ्यायचे आहे. तर इथे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे थोडंसं वरच्या साईडने कच्चं आहे तर त्याला तळून घ्यायचं आहे. त्यानंतर तळलेले घेवर थोड्या वेळ असे साईडला काढून ठेवायचे. म्हणजे थोडंफार जर एक्स्ट्राचं तेल त्यामध्ये असेल तर ते आपल्या आप्पे पात्रावरती निथळल्या जाईल. थोडंफार ह्या घेवरमध्ये तेल जातंच, त्यामुळे ना ते मस्त असं त्या जाळीमधून पुन्हा एकदा खाली निथळायला सुरुवात होते. त्यामुळे मी पहा अशा कडेवरती हे सर्व घेवर जे आहेत ना ते काढत आहे. अशा पद्धतीने त्याला जाळी किती सुरेख आणि सुंदर आलेली आहे हे तर तुम्हाला दिसतच असेल. तर मस्त असे आपले घेवर तयार झालेले आहेत. काढून घेऊया. इथे आता तेलही बऱ्यापैकी छान असं निथळल्या गेलेलं आहे. आता सगळे घेवर जे आहेत ना ते आपल्याला एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायचे आहे. म्हणजे कसं आणखीनही त्यामध्ये थोडंफार जर तेल असेल ना तर ते निघून जाईल. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा आजचा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे मला कळेल की आपला आजचा हा युनिक पदार्थ कुठल्या शहरापर्यंत किंवा गावापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या गावाचं नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि मला कमेंट नक्की करा. तर इथे पहा संपूर्ण घेवर आपण काढून घेतलेले आहे. आता राहिलेले हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर इथे आपण अशा पद्धतीने तळून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे आपल्या ह्या घेवरला कलर किती सुरेख आलेला आहे. अगदी गोल्डन छान असा कलर आलेला आहे. याच कलरवरती त्यांना तळायचं आहे. अजिबात कच्चे जरी राहिले ना तरी सुद्धा ते व्यवस्थित लागत नाहीत. आता याच पद्धतीने मी आणखीन थोडेसे बनवून घेणार आहे. आता जेवढं एका बॅचला मिश्रण लागतं ना तेवढं काढून घेतलं होतं आणि त्यामध्ये सुद्धा बर्फ ठेवला होता बरं का. आणि बाकीचं जे मिश्रण आहे ते फ्रीजरमध्ये, डीप फ्रीजरमध्ये आपल्याला याला करण्यासाठी वेळ लागतो तोपर्यंत ठेवायचं. तर मस्त अगदी तुम्ही कधी डायरेक्ट मध खाल्लेला आहे का तेव्हा तुमच्या लक्षात येईल. अगदी यामध्ये जेव्हा आपण पाक टाकतो ना तेव्हा एकदम परफेक्ट अगदी मधासारखाच ही रेसिपी दिसते. तर आता यासाठी लागणारा पाक तयार करूया. त्यासाठी अर्धा कप साखर घेतली, अर्धा कप पाणी घालायचं आणि आता साखर विरघळवून घ्यायची आहे सुरुवातीला. आता हा पाक कसा बनवायचा, तर पाक आपण जसा गुलाबजामला बनवतो ना तसाच बनवायचा आहे. परंतु हा पाक आपल्याला गुलाबजाम हे सॉफ्ट हवे असतात, परंतु हा पदार्थ आपल्याला जसाच्या तसा तो कुरकुरीत राहायला हवा. त्यासाठी ना हा पाक थोडासा जास्त चिपचिपीत बनवायचा आहे. जर पाक थोडा जरी कच्चा राहिला तरीसुद्धा तुमचा हा पदार्थ थोड्याच वेळात सॉफ्ट पडू शकतो, म्हणजे लूज पडू शकतो. पाक टाकल्यानंतरही तुमचा पदार्थ जसाच्या तसा राहावा यासाठी पाकसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे पहा एकदम चिपचिपा पाक आपल्याला इथे तयार करायचा आहे. बऱ्याच वेळेला गुलाबजामसाठी थोडा चिकट पाक झाला की आपण बंद करतो, पण इथे ना चांगला असं चिपचिपीत झालं पाहिजे. म्हणजे थोडक्यात ते चिकटलं पाहिजे बोटांना. अशा पद्धतीचं थोडंसं चिपचिप करून घ्यायचं आहे. चिकट म्हणजे इतकंही नाही की साखर एकदम असे तार चलल इतका सुद्धा नाही, फक्त असा चिपचिपीपणा लागला पाहिजे इतका पाक आपण इथे शिजवून घेतला. पाक तयार झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर इथे आपले मिनी घेवर आहेत, म्हणजे छोटे घेवर आहेत, म्हणून एकावर एक दोन असे ठेवून घेतले आणि मस्त त्यावरती पाक टाकून घेऊया. आता आपण याला थोडंसं डेकोरेटही करणार आहोत. म्हणजे कसं हा पदार्थ खाताना त्याची पाहता क्षणी जी चव आहे ती वाढेल. तोंडामध्ये वेगळीशी चव तयार होईल आणि तिची पाहिल्यानंतर त्याबद्दलचं पदार्थ पाहिल्यानंतर त्याच्याकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तोही आपला बदलला पाहिजे. म्हणजे आपल्याला तो पाहता क्षणी खावासा वाटला पाहिजे, असं त्याला काहीतरी डेकोरेट करायचं आहे.
तसा तर याला काहीही डेकोरेट न करता सुद्धा अगदी सगळे आवडीने खातात बरं का. हा पदार्थ खरंच चवीला एक नंबर लागतो आणि अप्रतिम लागतो. तसं तर बऱ्याच जणांना हा घेवर बनवायला जमत नाही म्हणून तो करता येत नाही, नाहीतर आवडायला सगळ्यांना हा पदार्थ आवडतो. त्यामुळे तुम्ही जर हा अप्पे पात्रामध्ये बनवला ना, तरी तुम्हाला अजिबात फसण्याचा चान्स नाही. मी सांगितलेले टिप्स आणि ट्रिक्स फक्त फॉलो करायचे आहे आणि मस्त असे घेवर बनवून खायचे आहे. आप्पे पात्रामध्ये कमीत कमी तेल लागतं, त्यामुळे तिथे तुमचं तेलही एक्स्ट्रा वाया जाणार नाही आणि अगदी तुम्ही हे मस्त स्वीट डिश घरी बनवून खाऊ शकता. आजवर कधीही खाल्ली नसेल तर आजच ट्राय करा आणि परफेक्ट जमली की नाही ते कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका. रेसिपी कशी वाटली, आवडली असल्यास लाईक, शेअर करा. तसंच तुमच्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडते का? तुम्ही कधी बनवली असेल तर कशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवता ते देखील माझ्यासोबत तुमचे अनुभव शेअर करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.